आता एक्स्कावेशनल या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: उत्खननाशी संबंधित किंवा खणण्याशी संबंधित. एक्स्कावेशनल हा शब्द एक्स्कावेट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. एक्स्कावेशनल म्हणजे उत्खननाशी संबंधित किंवा जमिनीत खणण्याच्या प्रक्रियेशी जोडलेला. पुरातत्व, बांधकाम किंवा संशोधनात खणण्याच्या कामाशी संबंधित गोष्टींसाठी हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: रिलेटेड टू द प्रोसेस ऑफ डिगिंग ऑर एक्स्कावेशन. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: एक्स्कावेशनल वर्क इज गोइंग ऑन ॲट द साईट. त्या ठिकाणी उत्खननाचे काम सुरू आहे. इथे एक्स्कावेशनल म्हणजे खणण्याशी संबंधित काम. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. एक्स्कावेशनल मीन्स: ए. सरफेस, बी. रिलेटेड टू डिगिंग, सी. कुकिंग, डी. पेंटिंग. आता इनॉक्युलेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: लसीकरण किंवा प्रतिबंधात्मक लस देणे. इनॉक्युलेशन हा शब्द नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. इनॉक्युलेशन म्हणजे रोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी शरीरात लस देण्याची प्रक्रिया. यामुळे शरीराला विशिष्ट रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी मिळते. इंग्लिश मीनिंग: द प्रोसेस ऑफ गिव्हिंग अ वॅक्सीन टू प्रिव्हेंट डिझीज. आता सिनॉनिम्स पाहूया. वॅक्सिनेशन, इम्युनायझेशन. हे शब्द लस देण्याची प्रक्रिया किंवा रोगांविरुद्ध संरक्षण दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. इन्फेक्शन, कंटॅमिनेशन. हे शब्द रोग लागणे किंवा दूषित होणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: इनॉक्युलेशन हेल्प्स प्रिव्हेंट मेनी डिझीजेस. लसीकरणामुळे अनेक रोग टाळता येतात. इथे इनॉक्युलेशन म्हणजे रोगांपासून संरक्षण मिळवण्यासाठी लस देण्याची प्रक्रिया. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. लसीकरण मीन्स: ए. इन्फेक्शन, बी. वॅक्सिनेशन, सी. ऑपरेशन, डी. डिझीज. आता इनॉक्युलेटिव्ह या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: लसीकरणाशी संबंधित किंवा लस देण्याशी संबंधित. इनॉक्युलेटिव्ह हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. इनॉक्युलेटिव्ह म्हणजे लसीकरणाशी संबंधित किंवा रोगापासून संरक्षण देण्याच्या प्रक्रियेशी जोडलेला. जो घटक किंवा उपाय लस देऊन प्रतिकारशक्ती वाढवण्याशी संबंधित असतो त्याला इनॉक्युलेटिव्ह म्हणतात. इंग्लिश मीनिंग: रिलेटेड टू वॅक्सिनेशन ऑर इम्युनायझेशन. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द इनॉक्युलेटिव्ह प्रोग्राम वॉज सक्सेसफुल. लसीकरणाशी संबंधित कार्यक्रम यशस्वी झाला. इथे इनॉक्युलेटिव्ह म्हणजे लसीकरणाशी संबंधित कार्यक्रम. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. इनॉक्युलेटिव्ह इज अ: ए. व्हर्ब, बी. नाऊन, सी. ॲडजेक्टिव्ह, डी. ॲडवर्ब. आता इन्स्टिगेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: भडकावणे. इन्स्टिगेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. इन्स्टिगेट म्हणजे एखाद्याला एखादी कृती करण्यासाठी, विशेषतः चुकीची किंवा हिंसक कृती करण्यासाठी प्रवृत्त करणे किंवा चिथावणी देणे. जेव्हा कोणी इतरांना भांडण, आंदोलन किंवा चुकीचे काम करण्यास उद्युक्त करतो तेव्हा इन्स्टिगेट हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: टू प्रवोक ऑर एनकरेज समवन टू स्टार्ट समथिंग, स्पेशली समथिंग बॅड. आता सिनॉनिम्स पाहूया. इन्साइट, प्रवोक, ॲजिटेट. हे शब्द चिथावणी देणे किंवा भडकावणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. काम, डिसुएड, डिस्करेज. हे शब्द शांत करणे किंवा एखाद्याला थांबवणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: ही ट्राईड टू इन्स्टिगेट अ फाईट. त्याने भांडण सुरू करण्यासाठी भडकावले. इथे इन्स्टिगेट म्हणजे त्याने भांडण घडवण्यासाठी इतरांना भडकावले. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. इन्स्टिगेट मीन्स: ए. काम, बी. प्रवोक, सी. स्टॉप, डी. हेल्प. आता इन्स्टिगेटिव्ह या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: भडकावणारा. इन्स्टिगेटिव्ह हा शब्द
इन्स्टिगेट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. इन्स्टिगेटिव्ह म्हणजे एखाद्याला चुकीची किंवा हिंसक कृती करण्यासाठी प्रवृत्त करणारा किंवा भडकावणारा. जे घटक, शब्द किंवा व्यक्ती इतरांना वाद, भांडण किंवा आंदोलनासाठी प्रेरित करतात त्यांना इन्स्टिगेटिव्ह म्हणतात. इंग्लिश मीनिंग: कॉझिंग or tending to provoke someone to do something, especially something bad. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: ही मेड इन्स्टिगेटिव्ह कमेंट्स ड्युरिंग द मीटिंग. त्याने बैठकीत भडकावणारी वक्तव्ये केली. इथे इन्स्टिगेटिव्ह म्हणजे इतरांना भडकावणारी किंवा वाद निर्माण करणारी वक्तव्ये. आता मित्रांनो, थोडा विचार करा, व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. इन्स्टिगेट मीन्स ए. काम, बी. प्रोवोक, सी. स्टॉप, डी. हेल्प. आता इन्स्टिगेटिव्हली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: भडकावण्याच्या पद्धतीने. इन्स्टिगेटिव्हली हा शब्द इन्स्टिगेट या शब्दाचा ॲडव्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. इन्स्टिगेटिव्हली म्हणजे एखाद्याला चुकीची किंवा हिंसक कृती करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या पद्धतीने. जेव्हा कोणी शब्द, कृती किंवा वर्तनातून इतरांना भडकवतो किंवा चिथावणी देतो तेव्हा इन्स्टिगेटिव्हली हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: इन अ वे दॅट प्रोवोक्स ऑर एनकरेजेस समवन टू डू समथिंग बॅड. आता उदाहरणे पाहूया. पहिलं वाक्य: ही स्पोक इन्स्टिगेटिव्हली ड्युरिंग द डिबेट. त्याने चर्चेदरम्यान चिथावणी देत बोलले. इथे इन्स्टिगेटिव्हली म्हणजे त्याने इतरांना भडकवेल अशा पद्धतीने बोलले. आता मित्रांनो, थोडा विचार करा, व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. इन्स्टिगेटिव्हली मीन्स ए. कामली, बी. इन अ प्रोवोकिंग मॅनर, सी. स्लोली, डी. सॉफ्टली. आता इंटिग्रेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: एकात्म करणे किंवा एकत्र करणे. इंटिग्रेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. इंटिग्रेट म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी किंवा घटकांना एकत्र करून एकसंध बनवणे. जेव्हा लोक, कल्पना किंवा प्रणाली एकत्र करून त्यांना एकसारखे कार्य करण्यास तयार केले जाते तेव्हा इंटिग्रेट हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: टू कंबाईन थिंग्स टू फॉर्म अ होल. आता सिनोनिम्स पाहूया. कंबाईन, मर्ज, युनाइट हे शब्द एकत्र करणे किंवा एकसंध बनवणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. सेपरेट, डिवाइड, आयसोलेट हे शब्द वेगळे करणे किंवा विभाजित करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द स्कूल इंटिग्रेट्स न्यू स्टुडंट्स क्विकली. शाळा नवीन विद्यार्थ्यांना लवकर एकात्म करते. इथे इंटिग्रेट म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना सर्वांमध्ये मिसळून एकत्र करणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा, व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. एकात्म करणे मीन्स ए. इंटिग्रेट, बी. इंटिग्रेशन, सी. इंटिग्रेटेड, डी. इंटिग्रेटिव्हली. आता आपण बी लाईक चॉक अँड चीज हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: टू बी कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम इच अदर. मराठी मीनिंग: पूर्णपणे वेगळे असणे, एकमेकांशी जुळत नसेल. स्पष्टीकरण: जेव्हा दोन लोक किंवा गोष्टी अगदी वेगळ्या असतात आणि त्यांची तुलना करता येत नाही तेव्हा बी लाईक चॉक अँड चीज ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1: टॉम अँड जेरी आर लाईक चॉक अँड चीज, दे हॅव नथिंग इन कॉमन. अर्थ: टॉम आणि जेरी पूर्णपणे वेगळे आहेत, त्यांना काहीही समानता नाही. स्पष्टीकरण: संपूर्ण भिन्न स्वभाव किंवा गुण असल्यामुळे ही इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2: माय टेस्ट इन म्युझिक अँड माय ब्रदर्स आर लाईक चॉक अँड चीज. अर्थ: माझी संगीत आवड आणि माझ्या भावाची संगीत आवड पूर्णपणे वेगळी आहेत. स्पष्टीकरण: संगीताबद्दल अगदी भिन्न आवडी असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: बी लाईक चॉक अँड चीज म्हणजे पूर्णपणे वेगळे असणे. अर्थ: टू बी कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम इच अदर. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: बी लाईक चॉक अँड चीज या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. अगदी सारखे असणे, बी. पूर्णपणे वेगळे असणे, सी. काहीशी समानता असणे, डी. गोंधळलेले असणे.
योग्य उत्तर कॉमेंट करा. इडियम कोणती आहे? आता आपण बी अंडर समबडीज थंब हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग टू बी कम्प्लिटली अंडर समवन्स कंट्रोल ऑर इन्फ्लुएन्स. मराठी मीनिंग एखाद्या व्यक्तीच्या पूर्ण नियंत्रणाखाली असणे, दुसऱ्याच्या प्रभावाखाली असणे. स्पष्टीकरण जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या आदेशांवर किंवा इच्छांवर पूर्णपणे अवलंबून असते तेव्हा बी अंडर समबडीज थंब ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1 शी इज कम्प्लिटली अंडर हर हजबंड्स थंब. अर्थ ती पूर्णपणे तिच्या पतीच्या नियंत्रणाखाली आहे. स्पष्टीकरण सर्व निर्णय पतीच्या प्रभावाखाली असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2 दी एम्प्लॉईज फेल्ट अंडर द मॅनेजर्स थंब. अर्थ कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकाच्या प्रभावाखाली असल्यासारखे वाटत होते. स्पष्टीकरण सर्व निर्णय व्यवस्थापकाच्या हातात असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप बी अंडर समबडीज थंब म्हणजे दुसऱ्याच्या पूर्ण नियंत्रणाखाली असणे. अर्थ टू बी कम्प्लिटली अंडर समवन्स कंट्रोल ऑर इन्फ्लुएन्स. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न बी अंडर समबडीज थंब या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए स्वतंत्र असणे, बी दुसऱ्याच्या पूर्ण नियंत्रणाखाली असणे, सी फक्त भागीदारी करणे, डी गोंधळलेले असणे. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण बेअर फ्रूट हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग टू प्रोड्यूस पॉझिटिव्ह रिझल्ट्स ऑर सक्सेस. मराठी मीनिंग यश मिळवणे, प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसणे. स्पष्टीकरण जेव्हा एखादी मेहनत, योजना किंवा प्रयत्न शेवटी फायदेशीर ठरते किंवा यश मिळवते तेव्हा बेअर फ्रूट ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1 ऑल हर हार्डवर्क फायनली बोर फ्रूट वेन शी गॉट द प्रमोशन. अर्थ तिच्या सर्व कष्टांना अखेरीस फळ मिळाले जेव्हा तिला पदोन्नती मिळाली. स्पष्टीकरण कष्टाचे सकारात्मक परिणाम दिसल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2 द प्रोजेक्ट बोर फ्रूट आफ्टर मंथ्स ऑफ प्लॅनिंग अँड एफर्ट. अर्थ महिन्यांच्या नियोजना आणि प्रयत्नांनंतर प्रोजेक्टला यश मिळाले. स्पष्टीकरण उत्कृष्ट परिणाम मिळाल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप बेअर फ्रूट म्हणजे यश मिळवणे, प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसणे. अर्थ टू प्रोड्यूस पॉझिटिव्ह रिझल्ट्स ऑर सक्सेस. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न बेअर फ्रूट या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए अपयशी होणे, बी यश मिळवणे, प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसणे, सी थांबणे, डी गोंधळलेले असणे. योग्य उत्तर कॉमेंट करा.